हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. महिलांचे पोट कमी करण्याचा भाग 2. जिम न जाता पोटाची चरबी कशी कमी करावी. हॅलो फ्रेंड्स, आपल्या पहिल्या भागाला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. जर तुम्ही तो पहिला भाग अजून पाहिला नसेल तर या व्हिडिओनंतर तो नक्की बघा. पहिल्या भागात आपण सवयी पाहिल्या, पण आजच्या या दुसऱ्या भागात पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत की दिवसभर घरकाम करूनही महिलांचे पोट नेमके का वाढते. अशा कोणत्या 3 मोठ्या चुका आपल्याकडून नकळत होतात आणि त्यावर जिम न जाता अगदी घरच्या घरी गाद्या सोफ्यांवर बसून करायचे 3 सोपे उपाय कोणते आहेत, तर चला तर मग लगेच जाणून घेऊया. नंबर 1. घरकाम करूनही पोट वाढण्याची 3 मुख्य कारणे. 1. घरकामात पोटच्या स्नायूंचा वापर न होणे. अनेक महिला म्हणतात, मी दिवसभर झाडू पोछा करते, कपडे धुते, तरी पोट का वाढत आहे. मैत्रिणींनो, घरकाम करताना आपण हात आणि पायांचा वापर जास्त करतो, पण पोटाचे स्नायू सैलच राहतात. झाडू मारताना किंवा स्वयंपाक करताना आपण पोट सोडून देतो, त्यामुळे तिथे चरबी जमा होते. नंबर 2. थायरॉइड, PCOD किंवा हार्मोनचे बदल. वयाच्या 35 ते 40 नंतर महिलांच्या शरीरात हार्मोनचे खूप मोठे बदल होतात. त्यात जर थायरॉइड किंवा PCODचा त्रास असेल तर पचनक्रिया एकदम संथ होते. अशा वेळी तुम्ही कितीही कमी खाल्ले तरी ते अन्न चरबीच्या रूपात थेट पोटावर आणि कमरेजवळ जमा व्हायला लागते. नंबर 3. उरलेलं अन्न संपवण्याची सवय. ही प्रत्येक घरातील कहाणी आहे. मुलांनी किंवा नवऱ्याने डब्यातून उरवलेलं अन्न, रात्रीचे थोडेसे राहिलेले अन्न वाया जाऊ नये म्हणून महिला ते स्वतः खाऊन संपवतात. पोट हे काय डस्टबिन नाही मैत्रिणींनो. या एक्स्ट्रा कॅलरीजमुळेच पोटाचा घेर कधी वाढतो हे आपल्यालाच समजत नाही. जिम न जाता घरच्या घरी करायचे 3 सोपे उपाय. आता पाहूया अशा 3 गोष्टी ज्या तुम्ही बेडवर किंवा सोफ्यावर बसूनही करू शकता. नंबर 1. पोट आत खेचून ठेवणे. तुम्ही स्वयंपाक करत असाल, टीव्ही बघत असाल किंवा चालत असाल. दिवसातून जेव्हा आठवेल तेव्हा आपले पोट 5 ते 10 सेकंदासाठी आत खेचून धरून ठेवा आणि सामान्य श्वास घ्या. यामुळे पोटाचे सैल झालेले स्नायू घट्ट होतात आणि पोट आपोआप सपाट दिसायला लागते. नंबर 2. बेडवर झोपून पाय वर करणे. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी बेडवर सरळ पाठीवर झोपा. आपले दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता हळूहळू 30 ते 40 डिग्रीवर उचला आणि 5 सेकंद थांबा. मग खाली आणा. असे रोज 10 वेळा करा. यामुळे खालचे पोट, लोअर बेली फॅट खूप वेगाने कमी होते. नंबर 3. सोफ्यावर बसून ट्विस्टिंग. दुपारी टीव्ही बघताना किंवा सोफ्यावर बसले असताना आपली पाठ सरळ ठेवा आणि अप्पर बॉडी म्हणजे वरचा भाग एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे वळवा, म्हणजे ट्विस्ट करा. यामुळे कमरेच्या बाजूची चरबी कमी होण्यास मदत होते. बहिणींनो, अन्न वाया जाऊ नये म्हणून ते पोटात ढकलण्याची सवय तुम्ही आजपासूनच बंद करणार का? मला कमेंट करून नक्की सांगा. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या, कारण तुम्ही निरोगी असाल तरच घर निरोगी राहील. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.